हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. आपण सॉल्व करतो कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन. आणि आज आपला एक खूप सिम्पलसा क्वेश्चन आहे. आपल्याला ऑल व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे की -i⁻1/6. तर बेसिकली 6 रूट फाइंड करायचे आहे. ठीक आहे, 6th रूट. टोटल 6 रूट फाइंड करायचे आहे. तुम्हाला जर कॉम्प्लेक्स नंबरविषयी काही थोडंसं आयडिया असेल तर बघा, हे आपलं कॉम्प्लेक्स प्लेन आहे. एक्स ॲक्सिस रिअलवाली, ही इमॅजिनरी वाय ॲक्सिस. इथे 1 असते, इथे आय असतो, इथे असते -1 आणि इथे असते -i. तर आपल्याला बेसिकली या नंबरची व्हॅल्यू काढायची आहे. सो -i म्हणजे काय झालं, बेसिकली याला आपण जर ऑर्डर फॉर्ममध्ये लिहितो म्हटलं तर हा आहे e टू दी पॉवर किती अँगल झाला 90 म्हणजे π/2, 2π, 3π/2 आय टाइम्स 3π/2 झाला. राईट, ही त्याची व्हॅल्यू आहे. याचा किती रूट घ्यायचा आहे, 1/6 रूट घ्यायचा आहे. जेव्हा कधी आपल्याला रूट्स काढायचे असतात तेव्हा आपण काय यूज करतो, आपण यूज करतो डी मोव्हियस थेरम. तर आधी याला मी पोलार फॉर्ममध्ये लिहितो. दिस इज नथिंग बट कॉस ऑफ 3π/2 प्लस आय टाइम्स साइन 3π/2, याचा पॉवर 1/6. देन बाय यूजिंग डी मोव्हियस थेरम. ठीक आहे, पहिले डी मोव्हियस थेरम यूज करायच्या आधी आपण याला जनरल फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सो बाय जनरली, इन जनरल फॉर्म, किती कॉसची व्हॅल्यू हमेशा काय 2π नंतर चेंज होते. सो 2nπ प्लस 3π/2 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2nπ प्लस 3π/2. राईट, याचा पॉवर 1/6. बस इथपर्यंत पोचल्यानंतर आपण सिम्पली काय करू, थोडं काय म्हणते ना, टच अँड गो बरोबरपैकी थोडंसं टचअप करू. याला क्रॉस मल्टिप्लाय करून पाय बाहेर काढून असं काहीतरी. सो 2 × 2 किती झाला, 4n प्लस 3/2 आणि हा पाय बाहेर काढलेला आहे. राईट, प्लस आय टाइम्स साइन ऑफ परत तेच 2 × 2 4n प्लस 3/2 पाय टू दी पॉवर 1/6. थोडंसं इझी करून टाकलं, काही मोठी गोष्ट नाही. सो देअरफॉर बाय डी मोव्हियस थेरम, हा पॉवर सरळ सरळ डिवाइडमध्ये येतो. तर आपल्याला मिळाला फायनल आन्सर की कॉस ऑफ 4n प्लस 3 डिवाइड बाय 2 इंटू 1/6 पाय आणि प्लस आय टाइम्स साइन ऑफ 4n प्लस 3/2 इंटू 1/6 इंटू पाय झाला 6 पॉवर. आता बेसिकली तुमचा आन्सर मिळाला. देअरफॉर -i⁻1 1/6 जे आपल्याला काढायचं होतं ते आपल्याला काय मिळालं की कॉस ऑफ 4n प्लस 3 साइन 2 12 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ परत तेच 4n प्लस 3 आणि साइन 2 12 पाय. हे झाले आपले फायनल आन्सर. किती रूट पाहिजे ते 6. सो देअरफॉर फॉर n इज इक्वल्स टू 6 रूट पाहिजे, 1 2 3 4 आणि 5 पर्यंत. सो एनची व्हॅल्यू तुम्ही 1 2 3 4 5 पर्यंत पुट करा, तुम्हाला काय मिळणार, ह्या सगळ्याचे 5च्या 5ही व्हॅल्यूज पाहिजे. त्यांनी म्हटलं की आपले ऑल व्हॅल्यूज फाइंड करता आपण एक एक व्हॅल्यू पुट करू. फॉर n इक्वल टू 0, पहिला व्हॅल्यू काय झालं, एनच्या ठिकाणी 0 पुट करा. सो कॉस ऑफ हा 0 जर पुट केला तर 4 × 0 0, तो बेसिकली 3/12 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 3/12 पाय. ठीक आहे, मी आणखी सिम्प्लिफाय नाही करत, एवढंच. 1 पुट करा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 4 × 1 4 आणि 3 7. सो नेक्स्ट 4 ॲड करत चला. आता 7π/12 प्लस आय टाइम्स साइन 7π/12. आणखी 4 ॲड करत चला. n इक्वल्स टू इथे 1 झाला, n इक्वल्स टू 2 कॉस ऑफ 7 आणि 4 11/12 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 11/12 पाय. नेक्स्ट n इक्वल्स टू 3 कॉस ऑफ आणखी 4 ॲड केले तर 15/12 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 15/12 पाय. राईट, आणि n इक्वल टू 4 पुट केला, आणखी 4 ॲड करा, 15 आणि 4 किती झाले, 19π/12 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 19π/12 आणि एक लास्ट n इक्वल्स टू 5 साठी आणखी 4 ॲड केले तर 23π/12 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 23π/12. तर हे जे आपले टोटल 6 व्हॅल्यूज आहेत, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ -i⁻1/6. राईट, अशा प्रकारे आपण
क्वेश्चन इझिली सॉल्व केला आहे, काही डिफिकल्ट काम नाही आहे. व्हॅल्यूज पुट करायच्या नाही पुट करायच्या ते तुम्ही चूज करू शकता. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं, आणि समजलं असेल थोडं बहुत तरी तर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या क्वेश्चनमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.